आणि आता गाव टू ग्लोबल मध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। नवी मुंबईत एपीएमसी बाजारात 1 रुपयाला लिंबू। पावसामुळे लिंबू उत्पादनावर परिणाम, व्यापारी चिंतेत। पैठणमधील कोळी बोडखा गावात तुती लागवडीचं प्रशिक्षणाला मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची उपस्थिती। अमरावतीत 5 एकर सोयाबीनवर तणनाशकाची फवारणी। शेतीच्या वादावरून पिकावर फवारणी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। गडचिरोलीत 15 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी। मुलचेरा तालुक्यात सर्वाधिक पाऊस। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची विश्रांती। हवामान खात्यानं जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलं होतं, मात्र पावसाने आता विश्रांती घेतली आहे। साताऱ्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। जिल्ह्यातील अनेक नदी आणि नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ। नाल्याला देखील पूर, तर राजुरा शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क तुटला। वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्प 100% भरलं। या भागातील शेतीसाठी मोठा दिलासा। पावसामुळे कोल्हापुरातील बहुतांश बंधारे पाण्याखाली। शिंगणापूर बंधाऱ्याचे खांब गायब। रस्त्याचा काही भाग देखील खचला। बुलढाणा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस। मन प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले। अतिरिक्त पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला। कोकणाला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट। किनारपट्टी भागातील लोकांनी सतर्क राहण्याच्या सूचना। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। सकाळपासूनच महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड, कोयना परिसरात मुसळधार पाऊस, तर कोयना धरणातून 11,000 ने पाण्याचा विसर्ग कायम। मुंबईसह राज्यासाठी आज पावसाचा अलर्ट। मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट, तर रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा। सोलापूरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। खराब रस्त्यामुळे विद्यार्थी त्रस्त। पावसाच्या पाण्यातून शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास। प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। अमरावतीच्या धारणी अकोट मार्गावर दरड कोसळली। मेळघाटात मुसळधार पाऊस सुरू। दरड कोसळल्याने एसटी बस, खासगी वाहने अडकली। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात बोरगाव देशमुख मार्ग पावसामुळे पाण्याखाली। नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू। पावसामुळे अनेक शेतात शिरलं पाणी। गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे नाल्यांना पूर। नाल्याच्या पाण्यातून 4 चाकी वाहून गेली। बचाव पथकाकडून नागरिकांची पाण्यातून सुरक्षित सुटका। महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला। आज कोकणसह मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता। मुंबई, ठाणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। आजपासून पुढील 4 दिवस समुद्राला भरतीवेळी समुद्रकिनारी जाणं टाळावं। महानगरपालिकेचं नागरिकांना आवाहन। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणात 86% पाणी पुरवठा। तानसा तलाव ओसंडून वाहू लागला। पावसामुळे जलाशयातील पाणी पातळीत वाढ। मीरा भाईंदर शहरात वाढत्या खड्ड्यांच्या समस्येवर नागरिकांचा तीव्र संताप। काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनपा मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं। मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रंगला पत्त्यांचा डाव। शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पत्ते खेळत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची केली मागणी। सिल्लोडमधील कन्नड तालुक्यात मोबाईल फोडून केला कृषी मंत्र्यांचा निषेध। सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग, अमृत चौगुले यांनी स्वतःचे मोबाईल फोडून कोकाटेंचा जाहीर निषेध व्यक्त केला। बीडच्या परळीमधील महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी। एसआयटीने तत्काळ पुरवणी जबाब नोंदवून घ्यावा। उद्या विविध मागण्यांसाठी नागरिकांचं परळीत आंदोलन। 6 फुटाच्या वरील मूर्ती नैसर्गिक स्रोतात विसर्जित होणार। त्याखालील सर्व मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित कराव्यात। उच्च न्यायालयाच्या सूचना। सिंधुदुर्गात वैभववाडी इथे अश्मयुगकालीन कातळ शिल्प आढळली। 100हून अधिक ठिकाणी जांभ्या दगडांवर किंवा कातळावर आढळली कोरलेली शिल्प। छत्रपती संभाजीनगरात शाळांसाठी नवी नियमावली जारी। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह गुणवत्तेवर विशेष असा भर।
परभणीतील जिंतूर तालुक्यातील नळकांडी पूल खचला, पूल बंद झाल्यानं विद्यार्थ्यांचं मात्र नुकसान। छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयातील वैद्यकीय शिक्षण विभागाचं प्रादेशिक कार्यालय नावापुरतंच, सहसंचालक आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीनंतरही कामाचे अद्याप आदेश नाहीत। बीडच्या अंबाजोगाईत गॅरेज चालकाला धमकी देत फोनपेवरून जबरदस्तीनं उकळली 84,000ची रक्कम। अंबाजोगाई शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना घेतलं ताब्यात। गडचिरोलीत प्रोजेक्ट उडान अंतर्गत मत्स्यपालन प्रशिक्षणाचं आयोजन। पोलीस दलाच्या पुढाकारातून दुर्गम भागातील तरुणांना मत्स्यपालनाचं प्रशिक्षण। धाराशिवमध्ये कारखान्याकडून शेतकऱ्यांचं 8,16,00,000 ऊसाचं बिल थकीत ऊस बिलाचा प्रश्न घेऊन रणजित पाटील साखर आयुक्तांकडे 7 दिवसात बिल न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या घृणेश्वर मंदिरात श्रावणात अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय। लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्यानं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेतला निर्णय। छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट नियुक्तीचा प्रकार उघडकीस। सार्वजनिक बांधकाम विभागात 31 जणांची बोगस भरती। आरोपी लिपिकांविरोधात गुन्हा दाखल। निवृत्त पोलिसांवरही सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करावे, महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांचा निर्णय। यासाठी राज्य पोलिसांकडून कार्यप्रणाली जारी। पिंपरी चिंचवडमध्ये ऑनलाईन रमीतून तरुणावर 84 लाख रुपयांचं कर्ज। वेळीच सावध होऊन रिअल इस्टेटच्या व्यवसायातून फेडले 60 लाख रुपये। 11वीच्या तिसऱ्या नियमित फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर। तिसऱ्या फेरीची गुणवत्ता, निवड यादी आणि महाविद्यालयांचा कट ऑफ उद्या जाहीर होणार। संगणकाअभावी कोल्हापुरातील सदर बाजार येथील डिजिटल लायब्ररी बंद। निधी कमी पडल्यानं लायब्ररीत डिजिटल साहित्याचा अभाव। त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले। श्रावणात भाविकांना दर्शनासाठी निर्णय। गैरसोय टाळण्यासाठी वातानुकूलित दर्शन बारीची व्यवस्था। अतिमहत्वाच्या व्यक्ती वगळता व्हीआयपी दर्शन देखील राहणार बंद। चंद्रपूर गट आणि गणांच्या प्रारूप आराखड्यावर 23 आक्षेपांवर 11 ऑगस्ट पासून सुनावणी। 18 ऑगस्ट रोजी अंतिम घोषणा होणार। कारागृहात कैद्याकडे आढळला मोबाईल। कारागृह सुरक्षेवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण। चंद्रपुरात 5 दिवसीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन। रानभाजी महोत्सवात पहिल्यांदाच 5 लाखांहून अधिकची उलाढाल। महिला आणि पुरुष बचत गटांचा महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग। पैठणमध्ये आर्य चाणक्य शाळेच्या वतीनं गुणविकास शिबिर संपन्न। शिबिराचं उद्घाटन सरपंच स्वाती किशोर काळे, लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांच्या हस्ते करण्यात आलं। रत्नागिरीच्या वाटत MIDC विरोधात स्थानिकांचा मोर्चा, तर रोजगारासाठी काही स्थानिकांचं समर्थन। बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेंनी घेतला नुकसानीचा आढावा। अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान। टायगर ग्रुपच्या मदतीनं कर्करोग पीडित महिलेला न्याय। महिलेच्या मुलाची अनुकंपा तत्वावर नियुक्तीच अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ। टायगर ग्रुपच्या हस्तक्षेपानंतर नियुक्ती। भंडाराच्या ग्रामीण भागात बस सेवा उपलब्ध। गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। चालक वाहनांचे केले गावकऱ्यांनी स्वागत। हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांची शाळेला अचानक भेट। गैरहजर शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश। पावसाळ्यामुळे थांबवलेले रस्ते काँक्रिटीकरणाची कामं ऑक्टोबरपासून पुन्हा हाती घेण्यात येणार। मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। शिरपुरात वाळू माफियांकडून तहसीलदारांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की। वाळूचा ट्रॅक्टर घेऊन फरार। ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल। साताऱ्यात गणेशोत्सव काळात जबरदस्ती वर्गणी वसूल केल्यास खंडणीचा गुन्हा दाखल होणार। पोलीस प्रशासनाचा गणेश मंडळांना इशारा। छत्रपती संभाजीनगरातील दौलताबाद टी पॉइंट ते घाट मार्ग श्रावणात सोमवार आणि शनिवारी बंद राहणार। मंदिरात जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी 23 ऑगस्ट पर्यंत मार्ग बंद। छत्रपती संभाजीनगरात 113 महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश थांबवले। भौतिक सुविधा आणि प्राध्यापकांची नियुक्ती नसल्यानं निर्णय।
बीडच्या ज्ञानराधा सोसायटीत 3,500 कोटींचा घोटाळा, सुमारे 6 लाख ठेवीदारांची 3,500 कोटींना फसवणूक, 13 ते 18% व्याजाचा आमिष दाखवत लूट, मुंबई हायकोर्टाची केंद्र राज्याला नोटीस. नवी मुंबईत गुन्हे शाखेची अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. या कारवाईत तब्बल 3,77,28,000 रुपयांचा गुटखा जप्त करून 4 आरोपींना केली अटक. बुलढाण्यात रक्ताचा तुटवडा, शासकीय रक्तपेढीत कमी रक्तसाठा, रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचं आवाहन. वाशिम शहरातील पुसद नाका परिसरात प्रहारचं रास्ता रोको आंदोलन. पुसद महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प, मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आंदोलन करणार, प्रहारचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.